आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्समधून। हैदराबादचे दिवाण असलेल्या सालारजंग यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस। संभाजीनगर शहरातील भुमरेंच्या ड्रायव्हरच्या जमीन प्रकरणी ही नोटीस। संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला 150 कोटीची जमीन गिफ्ट दिल्याचं प्रकरण। वकील मुजाहिद खान जमीन हडप करणार असल्यामुळे जमीन गिफ्ट देणाऱ्या मीर मोहम्मद अली खानची प्रतिक्रिया। भ्रष्टनाथ गटात ड्रायव्हर झालं की सालारजंगची जमीन नावावर होते। संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावे 150 कोटींची जमीन प्रकरणी आदित्य ठाकरेंचा टोला। 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग। नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार। मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न। संजय राऊत, दीपक पवार, अभिनेत्री चिन्मयी राघव यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मातोश्रीवर हिंदीच्या मुद्द्यावर उद्या होणाऱ्या सभेच्या नियोजनासंदर्भात भेट। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक देण्यात आली। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून पत्रक वाटप। हिंदी विरोधातील मोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेकडून जबाबदाऱ्यांचं वाटप। संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंवर मनसेकडून जबाबदारी। मोर्चा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेकडूनही जबाबदाऱ्यांचं वाटप। संजय राऊत, वरुण सरदेसाईंसह इतर नेत्यांवर जबाबदारी। हिंदी विरोधातील मोर्चात काँग्रेस नेतेही सहभागी होतील अशी अपेक्षा। संजय राऊतांचं विधान। डाव्यांसह अनेक छोटे पक्षही मोर्चाला येणार, राऊतांची माहिती। ठाकरे बंधूंच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादी देखील सहभागी होणार। सुप्रिया सुळेंची माहिती। तर शरद पवार स्वतः मोर्चाला येणार की नाही हे लवकरच ठरेल, सुळेंचं विधान। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मोदी अमित शहांनी आमच्यावर लादलं, संजय राऊतांचा आरोप। फडणवीसांच्या वरती बसलेले पिताश्री म्हणत राऊतांची मोदींवरही टीका। त्रिभाषा सूत्राविरोधात कृती समितीचं एकनाथ शिंदेंना आमंत्रण। 29 जूनच्या जाहीर सभेत सहभागी होण्याचं एकनाथ शिंदेंना आमंत्रण। उद्धव ठाकरेंचं मराठी प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम। भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायांची टीका। उद्धव ठाकरेंना मराठी शाळांविषयी काही करावंसं वाटलं नसल्याचाही हल्लाबोल। ठाकरेंच्या मोर्चाबाबत भाजपची वेट अँड वॉचची भूमिका। मोर्चाला उत्तर देण्यासाठी अजूनही भाजपचं विचारमंथन सुरूच। हिंदीच्या मुद्द्यावरून मुंबईत मनसेचे बॅनर्स। मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो। 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना नेते वसंत मोरे आणि त्यांच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल। कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न विधान परिषदेमध्ये का मांडत नाही म्हणत आंदोलन झालं। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी गळती। विलास शिंदेंना महानगर प्रमुख पदावरून तडकाफडकी हटवलं। विलास शिंदेंना पदावरून हटवल्यानंतर महानगर प्रमुख पदावर नवी नियुक्ती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मामा राजवाडेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी घेतली विलास शिंदेंची भेट। विलास शिंदे उद्या करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार। कोल्हापुरातील ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। जिल्हाप्रमुख पदावरून नाव काढल्यानं हर्षल सुर्वेंचा संताप। लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरेंना चांगली लीड दिली, मात्र त्यांनी आमचं काम केलं की नाही हे ईश्वराला माहीत। भरत गोगावलेंची सुनील तटकरेंवर टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर साताऱ्याला मिळणार आणखी एक आमदार। भाजप नेते शेखर गोरेंनी जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं। रोहिणी खडसेंनी घातला मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला गाजरांचा हार। सरकारनं निवडणूक काळात आश्वासनांचं गाजर दिल्याचा खडसेंचा आरोप। उद्या मराठा समाजाची आंतरवाली सराटीत राज्यस्तरीय बैठक। मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं यावर चर्चा होणार, जरांगेंची माहिती। भंडारा दूध संघ निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात। या निवडणुकीत 169 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं बारामतीत जंगी स्वागत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते स्वागतासाठी बारामतीत। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपुरातील लॉ कॉलेज परिसरात संविधान उद्देश पत्रिका थीम पार्कचं उद्घाटन। यावेळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटलांच्या हातावर देवेंद्र लिहिलेला टॅटू। देवेंद्र नावाचा टॅटू हा प्रेमाचं प्रतीक। मराठा समाजाकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष दिल्यानं टॅटू काढल्याची नरेंद्र पाटलांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार। परभणीत महत्त्वाची बैठक। शक्तीपीठ बाधित 31 गावातील प्रत्येकी 2 शेतकरी बैठकीला येणार।
गडचिरोली नगर परिषदेकडून रामनगरऐवजी रहमतनगर झालेली चूक दुरुस्त. माझाच्या बातमीनंतर गडचिरोली नगरपालिका प्रशासन जागं. आम्ही फॅशन शो मध्ये वापरलेली चप्पल कोल्हापूरचीच, प्राडानं मान्य केल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा दावा. कोल्हापुरी चपलीची डिझाईन चोरल्याचा प्राडावर आरोप होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज अतिक्रमणाविरोधात मोठी मोहीम. जालना रोडवरील अतिक्रमण पाडण्याचं काम सुरू. औरंगाबाद खंडपीठाने दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून कारवाई. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात सातत्यानं वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आणि अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या. बुलढाण्यात स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ताच नसल्यानं गावकऱ्यांनी तलाठी कार्यालयासमोर केला अंत्यविधी. 20 वर्षांपासून रस्त्याची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यानं गावकरी संतप्त. पुणे स्टेशनच्या नामांतरावरून संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक. पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ नाव देण्याची मागणी. कोल्हापुरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 8 कोटींची फसवणूक. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त दत्तात्रय पाडेकर यांची फसवणूक झाल्याची माहिती. कोल्हापुरातील 8 कोटींच्या फसवणूक प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याचं सांगून पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं. कोल्हापुरात 8 कोटींची फसवणूक प्रकरणी आरोपींविरोधात राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त कर्मचारी पाडेकरांनी शेअर्स विकत फसवणूकदारांच्या 14 खात्यांवर पैसे ट्रान्सफर केले. बीडमध्ये कोचिंग क्लास चालक आणि शिक्षकावर अल्पवयीन मुलीच्या छळाचा आरोप. शहरातील सर्व क्लासेस बंद ठेवून निषेध. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी पालक आक्रमक. आज बीड शहरातील सर्व कोचिंग क्लासेस बंद. बीडमधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी महिला आयोग ऍक्शन मोडवर. आरोपींना अटक होईपर्यंत उमा किरण क्लासेस सील करून सीसीटीव्ही ताब्यात घेण्याचे पोलिसांना निर्देश. पनवेल शहरात तक्का भागात धक्कादायक प्रकार. मुलींच्या बालगृहाबाहेर पदपथावर सापडलं नवजात अर्भक. रात्री कुणीतरी हे अर्भक सोडल्याची घटना. वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडानं ठेचून हत्या. हबप संगीताताई महाराज यांची अज्ञाताकडून हत्या. कीर्तनकार हबप संगीता महाराज हत्या प्रकरण. संगीता महाराजांना एप्रिलमध्येच दिली होती जीवे मारण्याची धमकी. खासगी ग्राहकांची बिलं नगर परिषदेच्या नावावर टाकणारे 2 अभियंते निलंबित. बीडच्या परळीमधील धक्कादायक प्रकार. कराडमध्ये मद्यधुंद युवकांच्या टोळक्याची दादागिरी. मालट्रक अडवून ट्रक चालकाला शिवीगाळ करत दगडफेक. अमरावतीत अनियंत्रित बस झाडावर धडकली. चांदूर तालुक्यातील ही घटना आहे. अपघातात 7 प्रवासी जखमी. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाड्या फोडण्यात आल्यात. सिंहगड रोड परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड. मालवणमधील नांदोस गावातील जंगलात आढळला नेपाळी तरुणाचा मृतदेह. मृतदेहाची ओळख पटली असून हत्येचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांकडून एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. हिडन ॲपच्या माध्यमातून महिलांच्या खासगी क्षणांवर तो लक्ष ठेवायचा. सततच्या पावसामुळे सातपुड्यातील धबधबे प्रवाहित झालेत. मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याचं रौद्र रूप समोर आले. पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्गातील कावळेसाद पॉइंट इथे कोसळलेल्या पर्यटकाचा मृतदेह सापडलाय. कोल्हापुरातील पर्यटक काल 300 ते 400 फूट दरीत कोसळला होता. तब्बल 18 ते 20 तासांनी पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढला. रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराला समुद्राच्या लाटांचा तडाखा. लाटांचं पाणी प्रथमच थेट बंदरातील जेट्टीच्या काठापर्यंत. गोंदियात 18 लाखात उभारलेल्या प्राणी उपचार केंद्राची 8 वर्षातच दुर्दशा. केंद्रात डॉक्टरांची नियुक्ती झाली नसल्यानं वैद्यकीय उपकरणं आणि इमारतीची देखील दुरावस्था. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांनी चालवली एसटी बस. चिपळूण डेपोमध्ये नव्यानं दाखल झालेल्या बसचा लोकार्पण सोहळा. अचूक हवामानाच्या अंदाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टीम या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याची सरकारची घोषणा. विठ्ठलाच्या दर्शनाची रांग थेट गोपाळपूरच्या 12व्या पत्राशेडच्या पुढे. भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ठिकठिकाणी स्वच्छतागृह देखील उभारण्यात आली. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.